निवडणुका आल्या की मुद्दे तापवले जातात, पण समाजाने सावध राहावे असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। नागपूर दंगलीवरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून हा वाद निवडणुकीपूर्वी मुद्दाम निर्माण केला जात असल्याचा आरोप केला आहे। नागपूरच्या दंगलीवरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। निवडणुका आल्या की मुद्दे तापवले जातात, मात्र समाजाने सावध राहायला हवे असे ते म्हणाले। जरांगे पाटील यांनी सरकारवर थेट आरोप करत म्हटले की कबर इथे मग दंगल नागपूरला का? याचे सरकार असून हेच कबरीसाठी पैसे देतात, मग कबर ही तुमचीच हटवा ना असे म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नागपूरच्या महाल आणि हंसापुरी परिसरात सोमवारी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। यावेळी त्यांनी मुस्लिम समाजालाही आवाहन केले की कबरीवर प्रेम करू नका, गोरगरिबांना झुंजवू नका। जर सरकारला कबर हटवायची असेल तर त्यांनी स्वतः हटवावी। त्याच वेळी वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्या जयंती सोहळ्यातही ते उपस्थित होते। तिथे बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला धारेवर धरले। तेलंगणाने ओबीसींना 42% आरक्षण दिले, पण महाराष्ट्रात मात्र फडणवीस सरकार ते देणार नाही असा आरोप त्यांनी केला। शेवटी जनतेला शांततेचे आवाहन करत म्हटले की लोकांनी पोटापाण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करावे, दंगली नकोत। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावीची रिपोर्ट। काही निवडणुका आल्या की काही ना काहीतरी उकरून काढायचं काम। समाजानं सावध होणं गरजेचं आहे, समाजानं सावध राहणं गरजेचं आहे। विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे। हे सगळे कावे आहेत, ते सगळे कावे। कबर कुठे आहे तिची? संभाजीनगर। दंगली होत्यात नागपूरला, उकडून फेका मानतात तुम्ही। सरकार वर तुमचं, खाली तुमचं। 2022-23 ला 260 लाख रुपये तुम्ही देताय, सॉरी 2,60,000 तुम्ही देताय। कबर काढा तुम्हीच म्हणता। त्याला तिथंच गाडलं रे, आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं। तिथं सुट्टी नाही चुकल्या। आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची। ठीक आहे, त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे, त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही। पण ही पुरस्कृतच आहे, 100% ही दंगल पुरस्कृत आहे सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या। त्यांना असल्याच्यात लय कंड, निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार। आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले, हे तर डोळे देखताय। तिथं कुठं मरता का तुम्ही? तिथं नाही जमत का तुम्हाला? ते कोण काय ते नागपूरचा पळून द्यायला, पळून लावला कोरटकर, परत तो सोलापूरचा एक हे। तुम्हाला हे नाही का मध्ये टाकतायत? हे नाही का अपमान? जिजाऊंचा अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती? हे नाही का दिसत तुम्हाला? तिथं हिंदुत्व जळतं का तुमचं? अरे आम्ही आहेत ना, चुकल्यावर आम्ही आहेत ना, आधी मान आम्ही देतो। तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून त्या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही। आता रक्षणच हे करते तिथं। आता तुम्हीच दाखवलं, मी कालच तुमच्याकडे बघितलंय, सगळे पोलीसच पोलीस आहेत तिथं।